छान आहे. अय हिरो, तो चॉकलेट आहे ना, ती कुणाला देणार आहे सांग? अर्जुन दादा थोडं चालणार आहे. आणि पण आता नाहीतच की, शंभू दादा नाही, विश्व दादा नाही, आता कोण राहिलं? अन्य एक आणि अर्जुन एक, दोघच राहिली की. मग दोघांना 2 देऊन टाका. दोघांना 2 दिल्यावर तुला वे तुला कुठली पाहिजे सांग बरं? असं दे की, ते पण देतात रक्षाबंधनचं गिफ्ट तुला. मग ताटात फक्त ठेवायचं, दिल्यासारखं करायचं. आणि खायचं तूच. आणि पुन्हा म्हणायचं दे माझी चॉकलेट मला माघारी, आहे ना? वाव, कसली बघू, कसली बघू. वाव, कसली छान आहे की. बघ, मस्त आहे की. तुला कुठली आवडते पिल्या? मला तर एक पण आवडत नाही. दादूला आवडते का? दादूला आवडत. दादूला लागली झोप आता. ते चॉकलेट विकल्या कसल्या नादात नसते. कागद आवडते, त्यांना माहिती काय आवडते दादूला. सगळ्यात जास्त महत्वाचा विषय, दादूला कागद आवडतो. आणि तुम्हाला? आता तू दादूला चरा दे. हॅपी रक्षाबंधन म्हणायचा. दादू म्हणायचं. जरा पण फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे. होय अगं, फ्रीज मध्ये ठेवायला. हा, वितळायला थोडा लागले. तुकडा काढून घे, फ्रीज मध्ये ठेवून नंतर ना. दादा दे की थोडे. तिला माहिती दादा मागत नाही असलं काय. त्याला कागद द्या फक्त. नाही, कागद लगेच मोकळा झाला नाही. राहू दे, जरा थोडं हे होते ग. आता लय वितळायला लागले, ते ठेवून दे फ्रीज मध्ये. त्याला चारते मी थोडं. त्याला चार थोडा. काय लागलाय ग, खा म्हणा. कसं जागेवर झोपून मी ठेवते आपल्याला. पप्पांना पण वय नको राहू दे, राहू दे, खातो. छान आहे व पिल्लं माझं. तू कुठे निघालाय अर्जुन? हॅलो गाईज, आणि अर्जुन दादा हाय, दादा आलाय पळून. आता आम्हाला डान्स क्लासला जायचं होतं. खरं पप्पा चाललेत सांगोला म्हणून आम्ही चाललेलो, नाही तर आज नव्हतंच, कारण माझे पेपर सुरू झालेत ना. मग आता आम्ही चाललेलो डान्स क्लासला. पण तेव्हा काय झालं माहिती का, दादू पळत पळत आला, आमच्या अगोदर जाऊन बसला गाडीत. आणि परत ना मम्मीला पण यावं लागलं. मम्मी तर हाय अशीच आले. आणि मका बघा, आजीनं भाजलेली होती मका, आम्ही खायला गेलो. मला खोकला आलाय आणि खोकला येणारच की. आज काय खाऊन बसलेलं, चांगली बरी झाले करत. पिऊ दीदीने आणि मम्मीने सांगितलं
हे आमच्या सोबत की नाही मम्मी पण तिथंच थांबणार आहे ना, मग ते मम्मी सोबत ही बसणार. ही पोरगी ना लय आगाव आहे. लय आगाव आहे ही पोरगी. कारण दुपारी आता का आजारी पडले माहिती, आजारीच होते अगोदर, पण हिनं काय खाल्लं माहिती का, आजारी होऊन नीट झालती तरी पण ह्या पुरीनं केलं आज कॅडबरी खाल्ली. एवढी मोठी कॅडबरी, एवढी होती चांगली, एवढी हे बघा, एवढी माझी एवढी हिथून ते हितपर्यंत असं एवढी खाल्ली हिनं. आणि मला त्याच्यातला एक तुकडा पण ठेवला नाही. एक मला सेपरेट छोटी वाली ठेवलेली, त्याच्यातले पण अर्धी खाल्ली माझ्यातली. आणि हिने अंदाज कशावरून लावलाय? कागदावरून लावलाय, घरात पडलेल्या कागदावरून. है ना? अगं तुला तेवढी पण ठेवत नव्हती, मी ओरडून ठेवायला लागले. पण तेवढी पण खाऊ दे ना, त्याच्यातली एवढ्यातली पण अर्धी खाल्ली हिनं. तुला ठेवलं होतं की ते काय पप्पांनी आणलेलं? काय बी आहे काय त्याला कॅडबरी बशीच आहे काय सगळं खाली ते कॅडबरी काय लिहायचं. पण तर म्हणूनच तर ही आजारी पडली है ना. आणि दादू पाणी दे का? आईट मध्ये बसलाय अजून, बसलाय आज शांत. थोड्या वेळाने विचारायला चालू करतो बसल्या बसल्या पप्पांना, नाहीतर पण आज लय पळून आलाय पिंजऱ्यातून, वाघ पळून आलाय. होय छाना, तू कशाला, तुझं पूर्ण बरी झाली होती, तू कशाला ते खाल्लं ग? हे ना ते ही खाल्लंय काय हो? ब्लूबेरी खाल्ली आहे ना? तिने कुठे खाल्ली? नाही ना? तिने खाल्ले, मी बघितलं होतं. हो, तुला आवडले का? तुला आवडले का? मी तर नाही खाल्ले, तू खाल्ले. मी खाणारच की. बघा हे पण येणार नव्हतं, हे पण जसं आहे तसंच आलंय उठून, मला यायचंय करून. हॅलो गाईज, आत्ता काय झालं माहितीये, आता आम्ही चाललोय काकूच्या घरी. पप्पा आम्हाला तिथं आता सोडून जाणार आहेत. पप्पा त्यांच्या कामाला, पप्पांच्या एका मित्राकडे काम आहे, म्हणून आता पप्पा आम्हाला चालले कीर्ती काकूच्या घरी सोडून. खरं तर आम्ही डान्स क्लासला चाललेलो. मी आली शाळेत, बसल्यामुळे असं झालंय. गडबडीत आवरलं आणि गाडीत बसली. आम्हाला कुठं माहिती आहे, सगळ्यांना वाटलं तसं आहे, पण काय झालं, तास ग्रुपवर तर पाठवलंच नव्हतं. डान्स क्लास तर बंद. आता काकूच्या घरी आलेलं आहे बघा. कुत्री किती भारी आहे ठीक आहे. इथं आम्ही पण पहिलं राहायचं. सगळ्यात जास्त भीती ह्या कुत्र्यांचीच असायची. खाली इंदिरा यायची ना, खाली येऊन बसायला लागायचं मला. इथं खूप कुत्रे येते. काय तो आलाय वय रक्षाबंधन म्हटलं, आता काय एक पण भाव येतोय का नाही? पप्पा एक घेऊया का कुत्र? चला की. तो शंभू दादा आलाय, उतर. आपल्या कुत्र्याचं सगळं सामान आपल्या अगोदर पुढं पुढचं इंजिन खराब झाल्यासारखं जरा व आपल्यापेक्षा फास्ट चालतंय. वेट कमी आला. किती छान असं वातावरण झालंय, मस्त. चंदू बेबी, नाही मला वाटतं इथं फिरायला लागली काय तुम्ही अलीकडे. हे कुठं सापडलंय तुला? बघू
कुठतरी ठेवलेला बघ कसा घेतलाय कागद काढून. जा काकुल देऊन ये, जा ना दे. काय करायचंय? हे बघा हे बघा हे बघा हे कसं खोकाय लागले आता. हा आला नाही तर कडलासला जातो. सगळं किचन सेटच करावं होतं. संसारच सगळा संसार सेटच. दादू बघा आमचा कसा आता वाट बघत बसलाय. चटणी टाकू सगळी ह्याच्यातच. ह्या सगळ्या बच्चे कंपनीने नाश्ता केला. काकाने नाश्ता आणून दिला होता आणि नाश्ता करून झाले की सगळ्यांना खरेदी करायला जायचं होतं. मेन म्हणजे रक्षाबंधन हे असं नाही की ह्या मुलींची खरेदी असते, मुलांसाठी काहीच नसते. आणि अर्जुनराव तर बघा कसे बसले तर वाट बघत. चमचमीत खाणं पिणं असलं की एकदम आवडीचा विषय. आणि ह्यांनी सगळ्यांनी नाश्ता केला आणि नंतर ना आम्ही खरेदीसाठी गेलो. खरेदी काय काय करायची, काय काय नाही, काय काय आहे यांच्याकडं. मग हे भावांकडून ह्या बहिणींना गिफ्ट असते. तर मग ज्याच्याकडं जे आहे ते नाही घ्यायचं, ज्याच्याकडं जे नाही त्यांना काय आवडतंय ते विचारून. खास रक्षाबंधन दिवाळी हे असे सण साजरे होतात आमचे. आणि चंद्रा खूप लाडकी सगळ्यांची, त्यामुळं चंद्राला पण स्पेशली सगळं काय काय घेतलं जातं लहान असल्यामुळं. आणि आता मोठा भाऊ पण आलेला आहे यांचा. त्यांनीच गाडी घेतली आणि दोघं भाऊ घरीच बसवले. आणि मुलं मोठी झालेत त्यामुळं त्यांना गाड्या वगैरे येतात सगळ्यांना, त्यामुळं काय अडचण येत नाही. आता एकाला सुट्टी नाही आहे, तो गेल्या वेळेसच येऊन गेल्यामुळं त्याला काय सुट्टी नसल्यामुळं तो येणार नाही. आणि सगळ्यांसाठी खरेदी करायची तर दुकानापर्यंत गेलो. आणि आता ह्यावेळेस आमच्याबरोबर मोठ्या काकी नाही आहेत, कारण त्यांनी सांगितले तुमच्या आवडीचं काय असेल ते घेऊन ये. तर आम्ही सगळे मिळून दुकानात पोचलो. कपड्याचे दुकान होते आणि मुलींसाठी जरा खरेदी करायची होती रक्षाबंधनला. आमच्या दोघींना 3 मुली आहेत त्यांना सगळेच भावांकडनं गिफ्ट असतात रक्षाबंधनचे. मग त्यांना कपडे खरेदी करायची का काय करायचं, काय घ्यायचं त्यांच्या आवडीनुसार हे चाललं होतं. मग चंद्राला घेतलाय का काकींनी 2 ड्रेस घेतले आणि हे घेतलं आहे, सायकल घेतली आहे. पण त्याच्या अगोदर लय काय काय घडलं. म्हणजे तिला 4 व्हीलर घ्यायची का काय करायची. मग 4 व्हीलर दाद्याला काय त्याचा कलर आवडे ना, रेड कलर तिथं नव्हता. मग आम्ही 2 ड्रेसच खरेदी केले आणि नंतर ते रेड कलर नसल्यामुळं ते 1-2 दिवसात येतोय म्हणले. त्यामुळं नंतर जायचं ठरलं 2 दिवसांनी आल्यावर. मग तोपर्यंत तिच्या जरा 2-3 सायकल पण असंच घेतलेल्या आहे त्या गिफ्ट वगैरे असं पोरांनी वाढदिवसाला वगैरे. ते पण जरा खराब झालं त्या, मग सायकलच घ्यायचं असं ठरलं. नंतर ही गाडी कॅन्सल केली. आणि तसं तर चंद्राला आमच्या सायकल पण घ्यायची नव्हती आणि गाडी पण घ्यायची होती, तिला स्केटिंगच घ्यायचं. मग स्केटिंग पण पहिली खराब केली ती त्यांनी आणि सायकल घेतली आणि ती दाद्यानं नेऊन गाडीमध्ये ठेवली. मग चंद्रा पण खुश होती. तरी पण जरा मला स्केटिंग घ्यायचंच करत होती सारखी. आणि खूप छान अशी खरेदी केली. तरी पण ह्या 2 मोठ्या दोघींची राहिली, त्यांच्यासाठी उद्या खरेदी करायची ठरली. तिघींना पण आमच्या तिघींकडून गिफ्ट असतात. मग आमची त्या दोघींची खरेदी उद्या ठरली. असंच दरवर्षीचं रक्षाबंधन असं छान सेलिब्रेशन असते. तरी पण आता एक आमचा लाडका भाऊ ताईचा वगैरे तिकडं बाहेरच आहे शिकायला.
आता हा पण बाहेरच आहे, पण हा आला आहे रक्षाबंधनसाठी. आमचं हे कार्टूनसारखं काहीतर करामती करत असते. किती छान बघा, डान्स वगैरे चालू आहे तिचा. आणि आल्यावर गाडी सायकल काढायची किती उत्सुकता आहे, सायकल काढून न्यायची. आणि ती सायकल उचलली तिनं मला पाठीमागं पाठवलं आणि सायकल घेऊन सगळ्यांना दाखवायला, घरी कसली सायकल आणली ती दाखवण्यासाठी आम्ही गेलो. असंच आमची अजून अर्धी खरेदी राहिलेली. गेल्या वर्षी पण खूप मजा झाली होती. खूप उशीर झालता म्हणून आजच जरा आम्ही ठरवलं होतं जरा लवकरच करायची, कारण दुसऱ्या दिवशी पण रक्षाबंधन होऊन जातं आणि हे गिफ्टचा कार्यक्रम नंतर असतो. मग सायकल ताईना घरामध्ये नेऊन ठेवली. चंद्रा पण तिला उतर म्हणायला लागली लगेच माझी सायकल.